मित्रांनो, आज आपण गुणाकाराची एक नवीन पद्धत शिकणार आहोत. तर ती बघू कशी ती चला. या पद्धतीमध्ये शेवटचे अंक सारखे असायला हवे आणि पुढचे अंक कसे असले तरी चालतील. तर बघा काय करायचं, या शेवटच्या अंकांचा गुणाकार करायचा. बघा इथं 2 आणि 2 सारखं आहे. 2 गुणिले 2 किती होतात? 4. फक्त लिहिताना एक डिजिट येतो म्हणून 0,4 असं लिहायचं. या दोघांचा पण गुणाकार करायचा. 2 2. आता मात्र काय करायचं, पुढं 1 आणि 2 किती होतात? 3. या 3ने या 2ला गुणायचं. 3 दुने 6. लिहिताना इकडनं एक डिजिट सोडून लिहायचा आणि यांची बेरीज करायची. बघा 4 6 2. सेम इकडे पण तसंच. बघा हा 3 आणि हा 3 सारखा आहे. मग 3 त्रिक किती होतात? 9. लिहिताना 0 9 लिहायचं. ज्यावेळेस एक आकडा येईन फक्त 9 त्यावेळेसच डबल लिहायचं. समजा 3 चौक 12 झाले किंवा 4 चौक 16 झाले त्यावेळेस 16च लिहायचा. 4 त्रिक किती होतात? 12. या दोघांची बेरीज करा आता. किती? 4 आणि 3 7 आणि सारख्या आकड्याशी गुणायचं. 7 त्रिक किती होतात? 21. तो इथे लिहायचा उजवीकडून एक डिजिट सोडून. पुन्हा ॲडिशन करायची. बघा ॲड करायचं. 9 1 4 1. बघा अजून पुढचं. इथं पण बघा 4 4 सारखं आहे. 4 चौक 16. आता मात्र 2 संख्या आल्या. मग त्यावेळेस 16 असं पूर्ण लिहायचं. 2 अंक आले, संख्या नाही, 2 अंक आले 16. तर त्यावेळेस 0 16 नाही लिहायचं, फक्त 16 लिहायचं. 3 5 15 लिहून टाका. या दोघांची ॲडिशन करायची. किती? 8 आणि 8 चौक 32. तो असाही लिहायचा इथं 32. पुन्हा बेरीज करायची. 6 3 8 आणि 1. बरोबर. बघा पण काय आहे नेमकं, हे शेवटचे अंक सारखे असायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. बघा आता इथं पण हे सारखे. 5 5 किती होतात? 25. 6 7 42. पुन्हा मात्र या दोघांची ॲडिशन करायची. 6 आणि 7 किती होतात? 13. 13 गुणिले 5 करायचे. 13 5 किती होतात? 65. ते इथे लिहायचे. उजवीकडून नेहमी एक डिजिट सोडायचं आणि मग लिहायचं. प्लस करायचं. 5 1 ॲज इट इज. 2 + 5 7. 6 + 2 8 अँड दिस 4 ॲज इट इज. बघा पुन्हा पुढचं बघा. इथं बघा, इथं पण 6 6 तसाच आहे. 6 6 36 होतात. 6 6 किती होतात? 36. तो 36 तसाच लिहून घ्यायचा. बघा नंतर 3 चौक किती होतात? 12. ॲज इट इज लिहून घेतला. 3 चौक 12. या दोघांची बेरीज करायची. 4 आणि 3 किती होते? 7. 7 गुणिले 6 42 होतात. तो 42 लिहून घेतला तसाच ॲज इट इज. पुन्हा ॲज इट इज 42 लिहिल्यानंतर तो ॲड करायचा. 6 5 6 1. परत बघा इथं पण 8 आणि 8 सारखं आहे आणि पुढचं कसे असले तरी चालतील. 8 8 किती होतात? 64. बरोबर. 6 5 30. बरोबर. आता चेक करा. 6 आणि 5चं बेरीज करायची. किती होतात? 11. 11 8 88. उजवीकडून एक डिजिट सोडून लिहायचं 88. पुन्हा ॲड करायचं ते 4 8 आणि 6 14. एक इकडे गेला 9 आणि 3. परत बघा पण ज्यावेळेस इकडचे अंक खूप मोठे येतील त्यावेळेस त्याला दुसरी अल्टरनेट मेथड पण आहे. बघा तुम्हाला मी परत सांगतो. समजा असं आलं 97 × 87. आता बघा हे 9 8 किती होतात? 17 आणि 17 गुणिले 7. यावेळेस तुम्हाला थोडी अडचण येईल ना. अशा वेळेस काय करायचं बघा, या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. 7 7 किती होतात? 49. बरोबर. हे बघा 9 8 72 होतात. बरोबर ना. ते 72मध्ये हा 7 निवडायचा. का बरं? ही 10च्या पुढे जास्त बेरीज जाते आणि हा 9 8 17 जास्त मोठा पाडा होता म्हणून थोडंसं 7पर्यंत म्हणायला जीवावर जातो. 9 8 किती होतात?
17 होता. पण यांचा आधी गुणाकार करून घ्या. 9 8 किती 72. 72 आणि 7 79. काय केलं बघा, परत समजावं. 7 7 49 बरोबर. तो लिहून घेतलं. 9 8 72 आणि हा जो 7 सारखा होता तो 72मध्ये मिळवला किती 79 झाला. पण आता बघा 9 आणि 8 किती होतात 17 होता. म्हणजे 10पेक्षा 7ने वाढवाय. मग त्या जो 7 वाढवाय तो 7ने पुन्हा याला गुणाकार करायचा. 7 7 किती होतात 49. तो 49 इथे लिहायचा फक्त आणि परत ॲड करायचं. बघा जास्त या पुढच्या संख्या मोठ्या आल्या तरच करायचं असं. 9 3 म्हणजे किती होतात इथे 4 येतो. आणि पुन्हा इकडे किती हे 8. परत समजलं नसेल तर अजून एक उदाहरण घेऊन सांगतो मी तुम्हाला. समजा आज असं आलं तुम्हाला 96 इंटू इथं घ्या 86. सेम करायचं. 6 6 किती होतात 36. पा 9 8 72. 72 आणि 6 जो सारखा असला तो मिळवायचा किती 78. बस. परत चेक करायचं. 9 आणि 8 किती होतात 17. 10पेक्षा कितीने वाढवाय 7ने. मग हे 7 गुणिले हा जो सारखा आहे तो करायचा. 7 सकम 42 तो इथे लिहायचा. कळलं. परत ॲड करायचं. 4 12 आणि हे 8. बघा कळलं नसेल तर अजून एक उदाहरण घेऊन मी तुम्हाला सांगतो. बघा समजा असं आलं 89 इंटू 99. बघा 9 9 किती होतात 81. ॲज इट इज लिहून घेतलं. 9 8 72. 72 आणि 9 किती झाले 81. ते 81 लिहून घ्यायचं. पण 9 8 किती होतात 17. म्हणजे 10पेक्षा 7ने वाढवाय. म्हणजे 7 गुणिले 9 करा. नवीन 7 63. ते इथं लिहायचं फक्त. पुन्हा ॲड करायचं. बघा 1 1 7 आणि 8 आणि 8. प्रॅक्टिस केल्यावर अजून फास्ट जमल. बघा.